रिद्धू कुठे चालली तू? मामाच्या घरी. मामाच्या घरी म्हण, मामाच्या घरी. मामाच्या घरी दिवाळीले काय फटाके फोडणार आहे का? आणखीन काय करणार आहे मामाच्या घरी तू? फुलझडी नवा नवा ड्रेस आणणार? चोट लागली. हॅपी दिवाळी. हाय. तर नमस्कार मंडळी, आजची आहे भाऊबीज आणि भाऊबीजच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हे बघा, माझी जाऊ प्रिया ती पण चालली आहे माहेराला आणि थोड्या वेळात आम्हाला सुद्धा जायचं आहे. तर भाऊबीजीसाठी अशी तयारी माझी सुद्धा सुरू होती. आता कसं की माहेराला जायचं म्हटल्यानंतर सकाळी दोघींनी बिन लवकर असे कामं आवरले आणि आता चाललो आम्ही. तर बाय बाय, चला मग आता तुम्ही पण. दिवसापासून आजीच्या आणि नातीच्या सुरू आहे इकडे गप्पा. आणि कसं की अगदी रोडवरच बाबाचं घर आहे. आणि आता आले आहे माझी मोठी ताई, तिची मुलगी, आणि हा बघा योग, हा तिचा मुलगा आहे. तर मामाच्या घरी खूप दिवसानंतर आल्यानंतर ते बघा आजीचं सुद्धा किती प्रेम. तर हे बघा युगचं सुरू आहे इकडे पाणी खेळणं. आणि आता कसं की आजचा होता गुरुवार, तर आज सर्वांनाच गुरुवार असल्यामुळे त्यांच्याकडे असे आरती वगैरे सुद्धा करतात. तर इकडे सर्वच जण आल्यामुळे खूप असे आनंदात आम्ही घेतली गजानन बाबाची आरती. आता आज भाऊबीज असल्यामुळे दोघी पण वहिनी त्यांच्या माहेराला गेल्या होत्या, म्हणून ताई, मी आणि म्हणाली आमची सुरू आहे इकडे स्वयंपाक करणं. तिचं सुरू होतं बाळाला जेवू वगैरे घालणं. तर अशीच तयारी सुरू होती भाऊबीजची. आणि संध्याकाळी सर्व माझ्या भावांना इकडे ओवाळायचं होतं. तर मुलांची सुरू आहे फटाके वगैरे फोडणं. तर अशा पद्धतीने आज भाऊबीजेची खूप सारी गडबड सुरू होती. तर भाऊबीजच्या दिवशी सर्वप्रथम चंद्राला ओवाळून घेऊन चंद्राचा नमस्कार वगैरे करायला लागतो. तर इकडे सुरू होतं माझी आई आणि बहिणीची मुलगी मनाली, ताई, आम्ही सर्वांनी सर्वप्रथम चंद्राला ओवाळून घेतलं. नंतर सुरू आहे इकडे बघा ताईंनी आईला आणि बाबाला सुद्धा कुंकू लावलं आणि आईला पीस वगैरे दिला. तर अशा पद्धतीने आमची सुरू आहे इकडे भाऊबीज. आणि मला कसं 4 काका आहेत, त्यांची मुलं, खूप मोठी अशी आमची फॅमिली आहे. आणि कसं की एकदम आनंदात सगळेजण एकाजुटीने असा आमचा हा परिवार आहे. तर आई श्रीपाद तो पहिल्यांदा मी ओवाळलं, तो होता माझा भाचा. तर तो पण दिवाळीला यावर्षी दोन्ही पण भाचे गेले नव्हते, कारण आत्या येणारे, आत्याचे मुलं येणारे, त्यामुळे मुलं काही इकडे गेले नव्हते. तर इकडेच आम्ही अशी छान प्रकारे भाऊबीजसुद्धा केली. तर आता सुरू आहे भाऊबीजची ओवाळणी. तर माझ्या बहिणीची मुलगी आहे मनाली, तर ती पण मुलांचं इकडे औक्षण करत आहे.
तर हा आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा हर्षू. तर तो पण मामाच्या घरी काही गेला नव्हता, तर भाऊबीजेसाठी तो पण इकडेच होता. तर बघा माझं सुरू आहे त्याला औक्षण करणं. तर हा माझा मोठा दादा, तर त्याला सुरू आहे इकडे औक्षण करणं. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मला 4 काका आहे आणि त्यांच्या मुलं मुली सर्वजण भाऊबीजेसाठी आले होते. तर कशी वाटली आमची फॅमिली आणि कसा वाटला आमचा परिवार, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असाच दुसरासुद्धा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.